हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत की न्यू जे यूट्यूबर्स असतात, न्यू जे चॅनल ओपन करतात, तर त्यांच्यासाठी ज्या बेसिक सेटिंग्स आहेत 10 त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण कशा करायच्या आज त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. तर बघा, व्हिडिओ त्याच सेटिंग करणं का महत्त्वाचं आहे, कारण आपण फक्त व्हिडिओ अपलोड करून देतो, म्हणजे व्हिडिओचं यूट्यूबचं जे चॅनल आहे ते क्रिएट करून देतो, त्याच्यात व्हिडिओ अपलोड करतो, पण आपल्याला जे सेटिंग्स आहेत त्या अजिबातच माहीत नसतात. मग त्याच्यानं होतं काय की व्ह्यूज पण येत नाहीत स्टार्टिंगला आणि आपण म्हणतो की आमच्या चॅनलला व्ह्यूज का येत नाही किंवा आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर का वाढत नाहीत. तर आपण बेसिक जे सेटिंग आहेत त्या करतच नाहीत, तर आपण आज करणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तर बघा, सगळ्यात आधी करायचं काय आहे आपल्याला, तुमच्याकडे यूट्यूब असेल तर बघा, पहिल्यापासून म्हणजे जसे चॅनल क्रिएट केलंय त्यापासून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक सेटिंग व्यवस्थित सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप करू नका. तर बघा, या ठिकाणी माझं चॅनल जे आहे, न्यू चॅनल मी क्रिएट केलेलं आहे. तर या ठिकाणी चॅनलचं नाव दिलेलं आहे कुक विथ पूनम आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे न्यू चॅनल ओपन केलेलं आहे. यामध्ये एकही व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे. खाली बघा, या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये तुम्ही क्रिएटचे ऑप्शन बघू शकता, म्हणजे क्रिएट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा, साईडला तुम्हाला एडिट चॅनल म्हणून एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुमचं चॅनलचं नाव असणार आहे, त्याच्यानंतर हँडल. हे पण जेव्हा आपण चॅनल क्रिएट करतो तेव्हाच या गोष्टी येऊन गेलेल्या असतात, म्हणजे जसंही आपण चॅनलचं नाव दिलं त्यासोबतच हँडल जे आपल्या चॅनलचं नाव असतं तेच येऊन गेलेलं असतं. ठीक आहे. आणि खाली आपल्या चॅनलचा URL आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी करायचं काय आहे, तुम्हाला जर चॅनलचं नाव चेंज करायचं असेल तर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ते चेंज करू शकतात. त्याच्यानंतर खाली बघा डिस्क्रिप्शन आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या चॅनलचं छोटंसं इंट्रो तुम्हाला लिहायचं आहे. तर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे हाय वेलकम टू माय चॅनल. आणि बरंचसं तुम्हाला जेवढं तुमच्या चॅनलमध्ये सांगायचं असेल त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी छोटा इंट्रो लिहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी ही गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चॅनलचा जो आयकॉन आहे आणि बॅनर जे आहे ते दोन्ही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. हे ॲड करणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी माझा फोटो पण ॲड केलेला आहे. फक्त काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मला सपोज बॅनर ॲड करायचा आहे, तर मी ऑलरेडी बॅनर ॲड केलेला आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी बॅनरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक अ फोटो, चूज फ्रॉम युअर फोटो 2 ऑप्शन येतात. तर तुम्हाला बॅनर तयार करून ठेवायचं आहे आधी. त्याच्यानंतर इथं गॅलरीमध्ये सेव्ह असतं आपलं ते बॅनर आणि चूज फ्रॉम युअर फोटोजमधून इथं क्लिक करायचं सेकंड ऑप्शनवर. त्याच्यानंतर इथून सिलेक्ट करून मग आपल्याला बॅनर हे द्यायचं आहे. इथपर्यंत आल्यानंतर एवढ्या सेटिंग झाल्यानंतर आपण नेक्स्ट जाणार आहोत आपल्या जे म्हणजे क्रोम ब्राउझर आहे त्याच्यामध्ये. तर क्रोम ब्राउझरमध्ये जसंही आपण क्रोम ब्राउझर ओपन करू तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, यूट्यूबचा जो आयकॉन आहे यूट्यूबच्या आयकॉनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट्स दिसत असतील, तर 3 डॉट्सवर आधी क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईड जी तुमचं या ठिकाणी ऑप्शन येणार आहे ते ऑन करून ठेवायचं आहे. कारण मग तुमचं जे यूट्यूब ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला जसं तुम्ही लॅपटॉपवर बघता, कम्प्युटरवर बघता, म्हणजे डेस्कटॉप मोडला ते येऊन जाणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे ते डेस्कटॉप मोडला सेट केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तुमचा जो चॅनलचा लोगो आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा या ठिकाणी ऑप्शन्स येतील, गुगल अकाउंट, स्विच अकाउंट, साइन आउट, यूट्यूब स्टुडिओ. तर जे 4 नंबरचं ऑप्शन आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर यूट्यूब स्टुडिओवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. 2 ते 3 सेकंद तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये बघा तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्या ऑप्शन्समधून तुम्हाला ओपन इन न्यू टॅब इन अ ग्रुप त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर होतं काय, तुमचं जे चॅनल आहे ते तुमचं याच्यावर ओपन होतं, म्हणजे तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं चॅनल जे आहे ते येऊन गेलेलं आहे. YT स्टुडिओ जे आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन. या ठिकाणी आपला चॅनलचा जो डॅशबोर्ड आहे तो ओपन झालेला आहे आणि याच्यानंतर आपण चॅनल कस्टमाइज करून घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी बघा आपण
ऑप्शनवर क्लिक करून घेतलेलं आहे चॅनल कस्टमायझेशनच्या. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुमचं बॅनरची इमेज माझी ऑलरेडी चेंज आहे. आपण यूट्यूबमध्ये पण ती इमेज ॲड केली आणि इथं सुद्धा तुम्ही ती इमेज ॲड करू शकता. त्याच्यानंतर प्रोफाईल पिक्चर तेही तुम्ही तिकडनंही ॲड करू शकता आणि इथंही ॲड करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन आपण नेम हँडल डिस्क्रिप्शन या ठिकाणी आलं आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता चॅनलचा URL दिलेला आहे जो आपल्या चॅनलचा आहे तो. ठीक आहे, आणि चॅनलच्या URL नंतर या ठिकाणी बघा लिंक्स हे ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ॲड लिंक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे जेही तुम्ही सोशल मीडिया यूज करत असाल फेसबुक इंस्टाग्राम जेही व्हॉट्सअप तर ते या ठिकाणी तुम्हाला ती जी लिंक आहे ती या ठिकाणी ॲड करून घ्यायची. तर ती ॲड कशी करायची मी तुम्हाला एक सिंपल भाषेत सांगते. तर बघा हे आपण मिनिमाइज करून घेऊयात आणि मी आता व्हॉट्सअपची लिंक या ठिकाणी ॲड करणार आहे. तर मी आधी व्हॉट्सअप ओपन करून घेतलं. त्याच्यानंतर जेही मी या ठिकाणी लिंक म्हणजे माझं जे चॅनल बनवलेलं आहे व्हॉट्सअपला ते या ठिकाणी येऊन नंतर इथं कॉपी लिंक असं ऑप्शन येतं. वरती लिंकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॉपी लिंक हे ऑप्शन येतं. लिंक कॉपी झाल्यानंतर आपण येणार आहोत क्रोम ब्राउझरमध्ये आणि या ठिकाणी ॲड लिंक म्हणायचं आहे. ॲड लिंक म्हटल्यानंतर लिंकला आपल्याला टायटल द्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी देऊ शकतो व्हॉट्सअप लिंक असं आपण देऊ शकतो किंवा व्हॉट्सअप चॅनल असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्या समोर URL त्याचा पेस्ट करून द्यायचा आहे. या ठिकाणी हा जो URL आहे तो आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल लिंक्स तुमच्या सगळ्या सोशल अकाउंट्सच्या या ठिकाणी ॲड करू शकता. फक्त तुम्हाला ॲड लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फो. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. म्हणजे लोकांना जर तुमच्या इन्क्वायरीज करायच्या असतील तुमच्याशी कोलॅबोरेशन करायचं असेल कुठल्याही गोष्टी असतील तर ते कशा प्रकारे करतील तर या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आहे महत्त्वाची सेटिंग या ठिकाणी आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पब्लिश करायचं आहे. पब्लिश म्हणजे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सेव्ह होणार आहेत. सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे परत एकदा कंटेंटवर. ठीक आहे, कंटेंटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ शॉर्ट म्हणजे आतापर्यंत मी काही अपलोड केले नाही म्हणून कुठलीच गोष्ट या ठिकाणी येणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. 3 ते 4 सेटिंग या ठिकाणी आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. तर या ठिकाणी सेटिंगचा आयकॉन जो आहे तो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर बघा फोन नंबर तुम्हाला व्हेरीफाय करावा लागतो. त्याच्याशिवाय तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होणार नाही आणि बाकीच्या ज्या तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन वगैरे म्हणत असतो ते जर कंप्लीट नसेल तर यूट्यूब चॅनल तुमचं पुढे हे ग्रो होणारच नाही. आणि महत्त्वाचे सेटिंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर क्लिक करून घ्यायचं आहे. चॅनलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या सेटिंग आहेत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. बघा बेसिक इन्फोमध्ये तुम्हाला 3 सेटिंग अशा आहेत की बेसिक इन्फो ॲडव्हान्स सेटिंग फीचर इलिजिबिलिटी. तर बेसिक इन्फोमध्ये या ठिकाणी कंट्री तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. कंट्री याच्यासाठी सिलेक्ट करायची आहे की यूट्यूबला समजलं पाहिजे की हा जो व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे हा कुठल्या देशाच्या लोकांना दाखवायचा आहे. ठीक आहे, जर तुम्ही रॉंग कंट्री किंवा कंट्री सिलेक्ट केली नसेल तर तुमचा व्हिडिओ हा कुठल्या तरी ऑडियन्सला दाखवला जाईल आणि तो व्हायरल होणार नाही किंवा त्याला व्ह्यूज येणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. महत्त्वाची सेटिंग आहे. त्याच्यानंतर कीवर्ड्स ही पण एकदम महत्त्वाची सेटिंग आहे कारण याच्यामध्ये जेही तुम्ही कीवर्ड्स टाकणार तर कीवर्ड्सवर डिपेंड असतं की नेमकं तुम्ही कुठल्या रिलेटेड व्हिडिओज बनवत आहात. म्हणजे जर लोकांनी सर्च केला तर सपोज टेस्टी फूड जरी सर्च केलं तरी लोकांच्या सर्च बारमध्ये म्हणा किंवा होम टॅबमध्ये माझा हा व्हिडिओ जाणार आहे. कारण मी बघा कुक विथ पूनममध्ये मी कुठले कीवर्ड्स ॲड केले कुक विथ पूनम, फूड विथ पूनम, टेस्टी फूड, मल्टिपल कीवर्ड्स तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. कारण होतं कसं जसेही तुम्ही या ठिकाणी कीवर्ड्स ॲड करणार आहे आणि लोकांनी ते कीवर्ड्स जर सर्च केले तर तुमचा व्हिडिओ त्यांच्या सर्च बारमध्ये किंवा होम टॅबमध्ये आला पाहिजे. तर ही सेटिंग आहे महत्त्वाची. या ठिकाणी हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट सेटिंगवर यायचं आहे. ॲडव्हान्स सेटिंग. बघा ॲडव्हान्स सेटिंगवर आल्यानंतर या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी सेटिंग आहे ऑडियन्सची. ऑडियन्सची जी सेटिंग आहे ती नेहमी तुम्हाला आता बघा 3 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. तर या ठिकाणी पहिले आहे की येस दिस चॅनल इज सेट ॲज मेड फॉर किड्स म्हणजे हे चॅनल मुलांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे. आणि सेकंड आहे नो दिस सेट दिस चॅनल ॲज नॉट
फॉर किड्स, म्हणजे आपल्याला सेकंड ऑप्शन जे आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे, कारण आपलं चॅनल जे आहे ते लहान मुलांचं नाही. आणि जर तुम्ही यस सिलेक्ट केलं तर तुमचे जे व्हिडिओ ते लहान मुलांनाच दाखवले जातील. ठीक आहे, आणि मग ते बघणार नाहीत, मग त्याच्यानेच तुमचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला कंप्लीट भेटणार नाही, मोनेटायझेशनला प्रॉब्लेम आणि सगळ्या गोष्टी तुमच्या तिथंच अडखडत होऊन जातील. आता बघा या ठिकाणी गुगल ॲड अकाउंट लिंक अकाउंट या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा ऑटोमॅटिक कॅप्शन, इथं पण तुम्हाला कॅप्शन जे आहे ते ऑटोमॅटिक ऑन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट डिसेबल इंटरेस्टेड बेड ॲड्स, दिस ऑप्शन ऑफ आहे तर ते ऑफच राहू द्यायचं आहे. जेव्हा आपलं चॅनल मोनेटाईज होईल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ते ऑन करून घेणार आहोत. क्लिप्समध्ये बघा अलाव व्ह्यूअर्स टू क्लिप माय कंटेंट, ही पण महत्त्वाची सेटिंग आहे, ही ऑन करून ठेवायची. कारण होतं काय, जसंही आपला व्हिडिओ एखाद्या क्रिएटरला आवडला तर तो त्याचे काय करतो, क्लिप्स बनवतो आणि त्याचे व्हिडिओ त्याच्या चॅनलला अपलोड करतो. याच्याने होतं काय, तुमचा जो व्हिडिओ आहे तो मल्टिपल लोकांमध्ये शेअर होण्यास सुरुवात होते आणि तुमचं चॅनल हे ग्रो होत असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. आणि नंतर इथं सेव्ह बटन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा थर्ड जे ऑप्शन आहे आपलं ते आहे फीचर एलिजिबिलिटी. खूप महत्त्वाचं ऑप्शन आहे, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. बघा या ठिकाणी हे तिघं जे ऑप्शन आहेत ते या ठिकाणी इनेबल पाहिजे. आता आपलं पहिलं तर आहे म्हणजे बघा स्टँडर्ड फीचरमध्ये काय येतं आपण ते बघून घेऊयात. त्याला काय रिक्वायरमेंट्स आहेत, तर या ठिकाणी ॲड कोलॅबरेटर्स टू प्लेलिस्ट, ॲड न्यू व्हिडिओज टू एक्झिस्टिंग प्लेलिस्ट क्रिएशन, व्हिडिओ अपलोड्स, तर ही एनेबल आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. त्याच्यासाठी काय आहे रिक्वायरमेंट्स, चॅनल इज फ्री ऑफ ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, चॅनलवर व्हिडिओज अपलोड करायचे असतील, त्याच्यानंतर प्लेलिस्ट क्रिएशन करायचं असेल, तर आपल्या चॅनलवर एकही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नको आहे. आणि माझ्या आता सध्या मी जस्ट ओपन केलं आहे म्हणून एकही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नाही आहे, म्हणून हे पहिलं फीचर जे आहे ते माझं ऑन आहे. आता बघा सेकंड फीचर इंटरमिडिएट फीचर, याच्यामध्ये बघा कस्टम थंबनेल, लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ लॉंगर दॅन 15 मिनिट. बघा याच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड फीचर जे आहे ते ऑन करण्यासाठी तुम्हाला इथं फोन नंबर व्हेरीफाय करावा लागेल. ठीक आहे, फोन नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काय कुठले फीचर तुम्हाला यूज करता येतील. कस्टम थंबनेल म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने जे बनवलेलं थंबनेल आहे तुम्ही स्वतः अपलोड करू शकता. जर तुम्ही फोन नंबर व्हेरीफाय नाही केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं थंबनेल या ठिकाणी सेट करता येणार नाही तुमच्या यूट्यूब चॅनलला किंवा तुमच्या व्हिडिओला. त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग, फोन नंबर ऑन नसेल, फोन नंबर व्हेरीफाय नसेल तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा घेता येणार नाही आहे. आणि लाईव्ह स्ट्रीमिंग घेण्यासाठी 50 सबस्क्रायबर पण असणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर जर फोन नंबर व्हेरीफाय असेल तर तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करू शकता. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आणि व्हेरीफाय फोन नंबर कसा करायचा, व्हेरीफाय फोन नंबरवर क्लिक करायचं, आपला फोन नंबर हा त्या ठिकाणी टाकायचा, त्याच्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो आणि मग त्या रीतीने आपला जो फोन नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला असतो आणि आपला अकाउंट पण व्हेरीफाय झालेला असतो. आता बघा या ठिकाणी थर्ड असं फीचर आहे, हे ॲडव्हान्स फीचर आहे. याच्यामध्ये बघा खूप महत्त्वाचं फीचर आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये रिक्वायर काय आहे म्हणजे तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे. व्हॅलिड आय डी, व्हिडिओ व्हेरिफिकेशन याच्यासाठी की हा जो समोरचा व्यक्ती आहे हा रोबोट आहे किंवा ह्युमन आहे हे ते क्रॉस चेक करतात. याच्यासाठी व्हिडिओ व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं व्हॅलिड आय डी या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे जसं की पॅन कार्ड असेल तर हे आय डी तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर चॅनलची हिस्ट्री, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या असल्या तेव्हाच तुमचं हे थर्ड जे फीचर आहे ते इलिजिबल होणार आहे. आणि त्याच्यासाठी बघा कुठले फीचर तुम्ही यूज करू शकता. थर्ड नंबरची सेटिंग एनेबल केल्यानंतर अपिलिंग कंटेंट आय डी क्लेम्स, जर तुमचा कंटेंट आयडीवर क्लेम वगैरे आला तर तुम्ही अपील करू शकता. एक्सटर्नल लिंक्स इन व्हिडिओ डिस्क्रिप्शन, बाहेरच्या लिंक्स तुम्ही तुमच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकू शकता. एम्बेड लाईव्ह स्ट्रीमिंग, त्याच्यानंतर क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीम डेली, दररोज तुम्ही मल्टिपल लाईव्ह स्ट्रीम ॲड करू शकतात. क्रिएट मोर शॉर्ट डेली, तुम्ही मल्टिपल शॉर्ट व्हिडिओ डेली अपलोड करू शकता. त्याच्यानंतर AB टेस्टिंग ऑफ टायटल अँड थंबनेल्स, आता हा पॉईंट असा आहे की याच्यामध्ये तुमचं जे टायटल असतं ते यूट्यूब क्रॉस चेक करतं, म्हणजे तुम्ही दोन थंबनेल ॲड करायचे, यूट्यूबला सेंड करायचे, जे यूट्यूबच्या ऑडियन्ससाठी बेटर असेल, तुमच्या ऑडियन्ससाठी बेटर असेल ते थंबनेल यूट्यूब आपल्याला सिलेक्ट करून देतो. ही खूप महत्त्वाची
महत्त्वाचं फीचर आहे. त्याच्यानंतर अपलोड मोर व्हिडिओज डेली. तुम्ही दररोज वेगवेगळे व्हिडिओज आणि खूप जास्त व्हिडिओज अपलोड करू शकता. आणि नेक्स्ट आहे एलिजिबल टू अप्लाय फॉर मोनेटायझेशन. म्हणजे ही 3rd नंबरची जी ॲडव्हान्स फीचर आहे ते एनेबल केल्यानंतरच आपल्याला मोनेटायझेशनसाठी अप्लाय करता येणार आहे. महत्त्वाचे सेटिंग आहेत, ठीक आहे. आणि याच्यानंतर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, सेव्ह करून घ्यायच्या आहेत. सेव्ह केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे आता तुम्ही तुमचे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करू शकता, प्रॉपरली सगळ्या गोष्टी करू शकतात, ठीक आहे. अपलोड झाल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे SEO कसा करायचा. जर ते माहीत नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्या रिलेटेड बनवेल. म्हणजे तुम्ही जे न्यू यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे माझा, जे मी तुम्हाला 10 सेटिंग सांगितले आहेत, 10पेक्षा जास्त सेटिंग झालेले आहेत, तर ह्या सेटिंग जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हाईप द्यायला विसरू नका. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओ मी कुठल्या रिलेटेड बनवू, ज्याच्याने तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्हाला जे प्रश्न असतील तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.